चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 12पर्यंत तरी त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही. म्हणजे हे फायनल रोल येणार कधी? आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण हा एक विषय झालाच, तो आम्ही मार्गी लावू. पण आपल्यासमोर मुंबईकर म्हणून काही गोष्टी मांडायच्या आहेत ज्या ह्या शासनाने फसव्या घोषणा केलेल्या आहेत. कारण भाजपला ही जुनी सवय खोटं बोलण्याची आणि भाजप शासनला, भाजपच्या राजवटीला देखील अशा घोषणा करण्याची जुनी सवय. आपल्याला आठवत असेल निवडणुकीपूर्वी म्हणजे राज्याची जेव्हा निवडणूक झाली त्याच्या आधी भाजपनी लाडकी बहिणी 2100 रुपये देऊ हे सांगितलं होतं, अजून तेही झालेलं नाही आहे. गावोगावी जाऊन आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, कर्जमुक्ती करू हे सांगितलं होतं. आपण गेल्या 1 वर्ष पूर्ण पाहिलं आहे शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, पण कुठेही कर्जमुक्तीचं नाव तर नाहीच, पण मदत देखील शेतकऱ्यांपर्यंत पोचली नाही. आणि असे सगळे वातावरण जेव्हा 29 शहरं निवडणुकीला सामोरी जात आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याच दृष्टिकोनातून काही मुंबईसाठी घोषणा ज्या आम्ही मागण्या केल्यानंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही मागण्या केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची असेल किंवा गृहनिर्माण मंत्र्यांची असेल धावपळ झाली आणि थातूरमातूर उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी त्यांनी दिलं होतं. आज मी त्या सगळ्या घोषणा त्यांच्या एक्सपोज करणार आहे, त्याची चिरफाड करणार आहे आणि आपल्याच माध्यमातून लोकांना सांगणार आहे की ह्या घोषणा आहेत त्या फसव्या आहेत, भाजप खोटं बोलत आहे, ह्याला बळी पडू नका, फसून जाऊ नका. पहिली घोषणा म्हणजे आपण सगळीकडे पाहत असाल होर्डिंग्स लागलेले आहेत, एक पक्ष ज्या माणसांनी चोरला त्यांचे, की पगडी मुक्त मुंबई करणार. तसं पाहायला गेलं तर पागडी हा विषय महाविकास आघाडीचं सरकार, उद्धव साहेबांच्या सरकारने हा सोडवला होता 79A 79B क्लॉज आणून, ज्याच्यात जर बिल्डिंग एखादी इमारत जी उपकरप्राप्त इमारत असेल ती मोडकळीस आली असेल तर त्याला पहिले 6 महिने जागा मालकाला आणि नंतरचे हे टेनंट्सना आपण देऊन तिकडचा पुनर्विकास आपण शक्य करत होतो. हे अगदी राष्ट्रपतींपर्यंत गेलं. मग 2022ला तेव्हा जेव्हा त्याच्यावर सही होऊन आलं, अनेक ठिकाणचे पुनर्विकास हे मार्गी लागत असताना काही काही ठिकाणी NOC देखील मिळाल्यानंतर आपण पाहत असाल कोणीतरी कोर्टात गेलं आणि हा विषय तिथे एक तांत्रिक तिढा बसलेला आहे. आम्ही जेव्हा मागणी केली, मग मी त्याच्यात मी होतो, मनोज जामसुदकरजी होते, अजय चौधरीजी होते, महेश सावंतजी होते, आम्ही आमदार म्हणून जेव्हा मुंबईचे आमदार म्हणून मागणी करत होतो की ह्या पागडी इमारतींना किंवा सेसच्या इमारतींना, उपकरप्राप्त इमारतींना तुम्ही न्याय दिला पाहिजे. आमच्या मागण्या होत्या ते स्पष्ट आहेत आणि त्याच मागण्या ह्या पागडीमधल्या टेनंट्सच्या आहेत. पहिली गोष्ट जी आमची मागणी आहे आणि तीच त्यांची आहे की म्हणजे सगळ्या टेनंट्सना तुम्ही लीगल संरक्षण द्या, ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि त्यांना संरक्षण द्या. कारण झालं असं, आत्ता कुठेतरी बिल्डिंग मोडकळीस आली आहे दाखवून जे जागा मालक आहेत ह्या पगडीमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तर पहिली आमची मागणी होती तुम्ही त्यांना ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि जे काही तांत्रिक आणि लीगल संरक्षण असतं ते द्या. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो तिढा निर्माण झालेला आहे कोर्टामध्ये, एक सक्षम प्राधिकरण कोण आहे हा लवकर सोडवा. कोर्टामध्ये तुमचा इगो बाजूला ठेवा आणि सांगा कोर्टाच्या समोर की म्हाडाच हे सक्षम प्राधिकरण आहे. का अजून ते अडले, का राज्य सरकारकडून पुढे काही कारवाई झाली नाही त्याच्यात कोणास ठाऊक. आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मी मागणी केली होती अधिवेशनात ती हीच होती की ज्या काही उपकरप्राप्त इमारती आहेत किंवा सेस प्रॉपर्टीज असतील किंवा पागडीवाले प्रॉपर्टीज असतील, ह्यांना तुम्ही स्पष्टपणे एक ट्रिगर द्या की मोडकळीस बिल्डिंग आली असेल किंवा नसेल, पण 60 वर्षाची एकदा बिल्डिंग झाली तर पुनर्विकासाची संधी पहिली जागा मालकाला आणि मग तिकडच्या टेनंट्सना हे तुम्ही शक्य करून द्या. पण झालं असं, एका बाजूला हे सगळं न होता जे काही गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती. आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलेत पागडी मुक्त मुंबई, त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत, जे लाखो मुंबईकर आहेत, त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवनार डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं, तसं तिथे देवनार डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मिंदेंचा असू शकतो. पण बघा ना, जे मी फेकनाथ मिंदे एवढ्यासाठीच बोलतोय कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच, पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची घोषणा काय, जर मी नीट ऐकलं असेल आणि तुम्ही पण नीट ऐका, ते त्यांचं स्क्रीन व्हिडिओग्राफ पण आहे. त्यांनी सांगितलं आहे की पुनर्विकासासाठी पागडीच्या आम्ही म्हणजे ते भाजप आणि मिंदे हे नवीन धोरण आणत आहेत आणि त्या धोरणाप्रमाणे जे तिथे राहतात जे टेनंट्स आहेत, जेवढी जागा त्यांची आत्ता आहे तेवढीच जागा निश्चित केली जाईल. म्हणजे जर तुम्ही 10 बाय 10च्या खोलीत राहत असाल, जो काही पुनर्विकास स्वतः करता त्याच्याप्रमाणे 500 स्क्वेअर फूट, 560 स्क्वेअर फूट, 700 स्क्वेअर फूट, कोणा 300 स्क्वेअर फूट, जे काही तुम्ही ठरवता ते होतं. पण मिंदेंच्या घोषणेप्रमाणे आणि ह्या धोरणाप्रमाणे
तुम्हाला जेवढी जागा आहे आत्ता तीच सुनिश्चित करून तेवढीच जागा तुम्हाला मिळेल. पण जागा मालकांनी अधिक ठिकाणी आपण पाहाल जास्ती करून ठिकाणी जागा मालकांची आता जे काही राईट्स आहेत ते बिल्डरांनी घेतलेत. त्यांना वाढीव FSI मिळणार, TDR मिळणार, अजून कॉम्पेन्सेटरी काहीतरी मिळणार, इन्सेंटिव्ह मिळणार, बेनिफिट मिळणार. म्हणजे नेमकं तुम्ही कोणाचं सरकार आहात? ह्या जागा मालकांची लॉबी तुमच्या सरकारमध्ये काही फंडिंग काहीच केले का त्यांनी किंवा काही वेगळ्या मार्गाने घुसलेत का? बिल्डरांची लॉबी जी असेल, मी नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे, ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे. आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत ते बिल्डरांसाठी केलेल्या आहेत. तर ही पागडीची घोषणा आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडीमुक्त मुंबई जे बोलत आहेत, मिंदे बोलत असतील, भाजप बोलत असतील, फसवी घोषणा आहे, बळी पडू नका आणि जे सत्य आहे ते जाणून घ्या. त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं आहे. ही खरी गोष्ट आहे आणि खरी परिस्थिती आहे. दुसरी जी काही बातमी मी तिथे असताना पाहिली, कारण ही परत मागणी आमची सतत राहिलेली आहे. जी आमची मागणी आहे ती हीच आहे की दोन गोष्टी ह्याच्यात. पोलीस हाऊसिंगबद्दलचा जो विषय येतो, पोलीस हाऊसिंग जे पोलीस आमचे सगळे कर्मचारी आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत, त्यांना मुंबईमध्ये जिथे आत्ता पोलीस कॅम्प्स आहेत तिथे चांगल्या राहण्यासाठी चांगल्या जागा झाल्या पाहिजेत. महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या आधी जे मार्चमध्ये अधिवेशन झालं त्याच्यात आम्ही 650 कोटी मला वाटतं हे पोलीस हाऊसिंगसाठी वेगळे काढून ठेवले होते. आपण पाहत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पोलीस हाऊसिंग सुधारतो, मुंबई असेल इतर शहरांमध्ये असेल. पण हा सगळा कार्यक्रम आता ठप्प पडलेला आहे. आणि जे रिटायर्ड पोलीस परिवार आहेत त्यांच्या वतीने दोन मागण्या होत्या. एक, जो दंडनीय शुल्क जो आमच्या वेळी ₹25 प्रति स्क्वेअर फूट होता, जो आता ₹150 प्रति स्क्वेअर फूट केला आहे, तो स्थगित करून परत ₹25 आणावा. आणि दुसरं म्हणजे रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा परिवारांना तुम्ही मुंबईमध्येच, मुंबई MMR क्षेत्र नाही, मुंबईमध्ये, मुंबई शहरामध्येच तिथे त्याच कॅम्पमध्ये किंवा आजूबाजूला कुठेतरी जागा निर्माण करून त्यांना PMA आवास योजना असेल किंवा अशा काही धर्तीवर त्यांना जागा उपलब्ध करून द्या किंवा सोसायटी बनवण्याचा प्रयत्न करा. पण मला वाटतं मी हे जी बातमी ऐकली ती अध्यक्ष महोदयांचं एक बाईट ऐकला की आता नवीन एक समिती गठीत होणार आहे. पण पुन्हा एकदा मी सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना आणि पोलीस परिवारांना विनंती करत आहे की ज्यांच्या कोणाची इच्छा असेल मुंबईत घर मिळवण्याची किंवा चांगलं घर प्राप्त करण्याची, ह्या घोषणेला बळी पडू नका, फसवून जाऊ नका. कारण पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो, 2016मध्ये अशीच समिती गठीत झाली होती, 2019मध्ये अशीच घोषणा झाली होती, 2024मध्ये अशीच घोषणा झाली होती. आणि कलानगरच्या बाजूला आमच्याकडे जिथे गव्हर्नमेंट हाऊसिंग आहे, गव्हर्नमेंट कॉलनी आहे, आमचा निर्णय होता की तिकडच्या शासकीय कर्मचाऱ्यांना तिकडेच परमनंट हक्काची घरं देण्याची. पण हा निर्णय बदलून तिथे हायकोर्टासाठी ह्यांनी जागा निर्माण करून दिली. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अवतीभोवती जी जागा आहे तिथे आपण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जागा निर्माण करू शकतो का? तर तिथे 10 महिन्यापूर्वी एक समिती बसली, अशीच समिती गठीत केली गेली. समिती बसलेली आहे, एकदाच भेटलेली आहे, पुढे बसूनच आहे. 10 महिने झाले, पुढे काही कारवाई झाली नाही. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की फसून घेऊ नका. हे सगळं जे आहे हे निवडणुकीपूर्वीचं भाजपच्या फसव्या घोषणा आहेत, ह्याला बळी पडू नका. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपनगरामध्ये साधारणपणे दहिसर आणि जुहू ह्या परिसरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे, काही डिफेन्स लँड्स आहेत. आणि वर्षानुवर्ष तिथे आपण प्रयत्न करतोय, सगळेच प्रयत्न करत आहेत की इथे पुनर्विकासाला कशी चालना मिळू शकते. आमचं सरकार असताना देखील आम्ही पर्याय जागी शोधून तिथे पुढे काम सुरू करत होतो. पण हे सरकार जे आता भाजपचं सरकार आहे, गेले 2-2.5 वर्ष राज्यात आहे, 1 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहेत. पण पुन्हा करत आपण जर पाहिलं तर गेले 12 वर्ष भाजपचं सरकार केंद्रामध्ये, गेले 12 वर्षातून 2 वर्ष जर आमची सोडली, 2-2.5 वर्ष जर आमची सोडली तर भाजपचंच सरकार इथे राज्यात आहे. आणि तरी देखील जुहू परिसर असेल किंवा दहिसर परिसर असेल, अंधेरीचा परिसर असेल, DN नगरचा, ह्या खोट्या घोषणा पुन्हा भाजप तिथे जाऊन करत असतं. तिकडच्याच मी एक स्लम सोसायटीचा उल्लेख केला. जुहू एरोड्रोमच्या बाजूला एक नेहरू नगर नावाची स्लम सोसायटी आहे. तिथे 2017 साली फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना निवडणुकीच्या ऐन काळात जाऊन घोषणा केली होती की तिकडच्या तिकडे भाजप सरकारमुळे त्यांना इन सिटू रिडेव्हलपमेंट मिळेल. 9 वर्ष होऊन गेलेली आहेत. केंद्रात पण त्यांचंच सरकार आहे, इथे पण त्यांचंच सरकार आहे. गेले 3 वर्ष प्रशासक देखील मुंबई महानगरपालिकेचे त्यांचे आहेत. कुठे एक वीट हललेली नाही आहे. तसंच आता ही घोषणा बघा, जी आम्ही मागणी केली होती त्याच्यावर उत्तर बघा काय घाईघाईत दिलं त्यांनी. मी मागणी केली होती की जुहू परिसरात असेल, DN नगरच्या परिसरात असेल आणि अर्थात दहिसरचा परिसर असेल, या हाय फ्रिक्वेन्सी रेडार आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या जागेमुळे पुनर्विकास होत नाही आहे. तर मी विचारलं होतं की याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का? आता उत्तर बघा, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातून काय आलंय. दहिसर आणि जुहू येथे उंच वारंवारता रेडार केंद्र आहे, हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे.
सदर रेडार केंद्राच्या आजूबाजूला परिसरात पुनर्विकास करताना इमारतींचा वगैरे वगैरे जे काय उंचीवर बंधने येते. आता उत्तर आहे का, ही हाय फ्रिक्वेन्सी रेडार केंद्रात तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. कधी घेतलाय, कसा घेतलाय, कोणी घेतलाय? फसून जाऊ नका. खोटं बोलतात, खोटं ऐकून घेऊ नका. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकार आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया AAI ने दहिसर येथील रेडार गोराईला स्थलांतरित करण्याची सहमती दर्शवलेली आहे. ही सहमती कधी आली? आधी आली असेल तर त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का? आणि तुम्ही आत्ता मी प्रश्न विचारल्यानंतर काय फोन करून विचारलं का त्यांना सहमती आहे का? म्हणजे तुम्ही फसवता ना. तसंच जुहूसाठी उत्तर बघा, अजून हास्यास्पद आहे. त्याचवेळी महाराष्ट्र सरकारने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया AAI च्या तांत्रिक पथकाला जुहू येथील रडारची पर्यायी जागा सुचवलेली आहे. कुठची जागा सुचवलेली आहे? पर्यायी जागा म्हणजे कुठची हे जर आम्हाला स्पष्ट करून सांगा. सदर जागा AAI च्या तांत्रिक पथकाला पाहणी करण्याकरता निमंत्रित केलेले आहे. पाहणी करण्याकरता निमंत्रित केले. कधी निमंत्रण पाठवलं तुम्ही? कधी त्यांना बोलवलं? काय तारखेला पाठवलं? बरं, पर्यायी जागा जर असेल तर तुमच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी असेल किंवा केंद्राच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी असेल. काहीतरी दाखले असायला पाहिजेत. एकदा हा तांत्रिक अभ्यास पूर्ण झाला आणि पर्यायी जागा निवडली गेली की जुहू येथील उच्च वारंवारता रेडार केंद्र स्थलांतरित करण्याची मंजुरी प्रक्रिया सुरू होईल. ह्याचाच अर्थ हा आहे की दहिसर असो किंवा जुहू असो, आम्ही वर्षानुवर्ष मग 2014 पासून आम्हाला वाटलं होतं की NDA सरकार आमचं येत आहे, काहीतरी बदल घडेल. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून हा विषय सातत्याने मांडत आलेलो आहे. तसाच हा विषय पुन्हा एकदा मी ह्याच अधिवेशनात मांडला की जुहू येथील हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे, दहिसर इकडचं हाय फ्रिक्वेन्सी रेडार असेल, तिकडचं एअरपोर्टचं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या अडचणींमुळे तिकडचा पुनर्विकास जो अडलेला आहे त्याच्यावर पुढे काय झालं. आणि मुख्यमंत्र्यांकडून असं हास्यास्पद उत्तर आलेलं आहे की दोन्ही ठिकाणी सहमती दर्शवलेली आहे. एका ठिकाणी आम्ही पथक निमंत्रित केलेलं आहे. हे आमंत्रण गेलं कधी? कुठची जागा दाखवलेली आहे? कधी ही फाईल गेली? कोणाला तुम्ही कोणाशी बोललात? हे सत्य देखील त्यांनी लोकांसमोर आणावं. पागडी नाही, माझं म्हणणं हे आहे, सक्षम प्राधिकरण म्हणून जेव्हा आपण बोलतो की ही बिल्डिंग डिलॅपिडेटेड आहे की नाही, जो काही कायदा 79 आणि 79B अमेंडमेंट आली त्याच्यात म्हाडा हे सक्षम प्राधिकरण असेल हे सांगितलं होतं. आधी BMC होती डिलॅपिडेटसाठी, पण आता उपकरप्राप्त जे इमारती आहेत ह्या अमेंडमेंटमुळे म्हाडाच करते असं सगळ्यांची एक सहमती सरकारमध्ये आहे. पण जी केस झाली आहे ती कॉम्पिटंट अथॉरिटी नेमकी कोण आहे ह्याच्यावरनं झाली आहे. तर हा तिढा जो काही आहे तो राज्य सरकारने सोडवावा. आणि ह्याच्यात घुसायचंच नसेल, राज्य सरकारला ह्या तिढ्यात जायचंच नसेल तर पर्यायी मार्ग हा आहे. जर आता तुम्ही हीच इकडे पूर्ण रांग बघाल, इथे शिवसेना भवनाला येताना आजूबाजूला दोन्ही बाजूला उपकरप्राप्त इमारतीच आहेत. जवळपास दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई ह्या सगळ्या इमारती उपकरप्राप्त आहेत जास्तीत जास्त. आणि जवळपास सगळ्या इमारती 60, 70, 80, 90, काही काही 100 वर्षाच्या पुढच्या आहेत, काही चाळी आहेत. आता जी घोषणा सरकारने केली की तेवढीच तुम्हाला जागा मिळेल टेनंट्सना, ज्या चाळींमध्ये 10 बाय 10ची खोली आहे किंवा कॉमन टॉयलेट आहे, मग तेवढंच तुम्हाला मिळणार का? जे पगडीवाले मागतात ना त्या 3 गोष्टी आहेत. एक, त्यांना संरक्षण द्या टेनंट्स म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रिगर नेमानं 60 वर्षाची बिल्डिंग असेल, 30 वर्षाची बिल्डिंग असेल, वय तुम्ही ठरवा काय पाहिजे ते, पण मोडकळीस यायलाच पाहिजे असं कशाला? लोकांचे हाल झालेच पाहिजेत असं कशाला? तुमचं पण पागडीच होतं ना. आता तुम्ही वाचलात, तुमचं रिडेव्हलपमेंटला गेलं ऑलरेडी त्याच्या आधी. पण बाजूच्या नाही गेलं. माझा प्रश्न असा आहे की महारेरासारखी एक कॉम्पिटंट अथॉरिटी आहे जी इतर वेळी नवीन कन्स्ट्रक्शनवर नेहमी एक वचक ठेवून असते, पण रिडेव्हलपमेंटची जेव्हा गोष्ट येते किंवा पागडीची जेव्हा गोष्ट येते तेव्हा महारेराला काही अथॉरिटी नाहीये. तर जेव्हा तुम्ही कॉम्पिटंट अथॉरिटीची गोष्ट करताय तर महारेराला ही अथॉरिटी द्या तर चालतील का, किंवा महारेरा ही तुम्हाला वाटतं का की कॉम्पिटंट अथॉरिटी आहे? बघा, मुंबईमध्ये साधारणपणे 14,500 ते 15,000 इमारती ज्या सेस्ट आहेत किंवा उपग्रहप्राप्त आहेत. माझं मत स्पष्टपणे असं आहे की जे आपण अमेंडमेंट आणली होती
दोघांना फेअर होती, दोघांना बरोबरची होती. जे जागा मालक आहेत त्यांना पहिली संधी देत होतो आणि तेव्हा टेनंटशी त्यांना साधारणपणे सहमती लागत होती. तसंच जर जागा मालकांना जमत नसेल तर टेनंट्सचा मार्ग मोकळा आहे, जो काही विकासक नेमायचा तो. आणि विकासक नेमल्यानंतर जागा मालकाला कॉम्पन्सेशन मिळत होतं. तर म्हणणं एवढं साधं सोपं आहे की सगळं काही भार एकाच अथॉरिटीवर टाकण्यापेक्षा, एकाच प्राधिकरणावर टाकण्यापेक्षा तुम्ही जे चालू आहेत त्याला थोडा मार्ग सोपा करून द्या. आता रेराचा पण जो विषय मी आपल्याला आठवत असेल अधिवेशनात हेच मांडलं होतं की SRA ला पण रेरासारखी एक अथॉरिटीची जरूर आहे. कारण रेरामध्ये आता किती वर्ष केसेस काही काही पेंडिंग आहेत. तेच. आदित्य, ये भी बताइए कि अभी चुनाव भी अनाउंस हो सकते हैं और इसको लेकर के बीजेपी ने कई सारी चीज़ों का अनाउंसमेंट किया, एक पगड़ी सिस्टम का। दूसरा, कल पीयूष गोयल ने एक फेसबुक लाइव किया कि रडार को दहिसर के जो एयरपोर्ट अथॉरिटी के रडार हैं उनको हमने बुराई वसूल कर दिया है। तो इस तरीके से देखते हैं इसका कितना असर है? लगभग 4 बजे भी प्रेस कॉन्फ्रेंस हो ही जाएगी चुनाव आयोग की, और उसी चुनाव आयोग के घोषणा के पहले जो अभी सत्र हुआ, अधिवेशन हुआ महाराष्ट्र असेंबली का, उसमें हमने काफ़ी सारे मांगे की थी। और ये मांगे अभी की नहीं है, कई सारी ऐसी मांगे थी जो हम अपने कार्यकाल में काम करते आए हैं। उन्हें स्थगिति मिली है अभी इस सरकार के दौरान, और अभी सरकार की आंखें खुली है। लेकिन एक ही बात है, मैं यही कहना चाहता हूँ कि काफ़ी सारी जो घोषणाएं की है भाजपा सरकार ने, जैसे राज्य सरकार के चुनाव के पहले उन्होंने घोषणा की थी कि लाड़की बहन इस योजना में 2,500 से ज़्यादा बढ़ाकर वो 2,100 रुपये देने वाले थे। अभी तक वो घोषणा वैसे ही रही है, पेपर पे ही रही है, उनके चुनाव पत्र में रही है, आगे कुछ हुआ नहीं है। दूसरी घोषणा उन्होंने की थी किसानों को कर्जा मुक्त करेंगे। 1 साल हुआ है अभी लगभग ये सरकार बन के, 1 साल से थोड़ा ज़्यादा। किसानों पे बहुत सारी अगर आप देखें तो आपत्ति आई है, फिर कभी बारिश हो, कभी कुछ और हो, लेकिन किसानों को कर्जा मुक्त तो छोड़ो, मदद भी नहीं मिली। और ऐसी अभी घोषणाओं की बारिश शहरों में कर रहे हैं। भाजपा ने जो कल परसों में कई घोषणाएं की थी, पहली घोषणा जो उन्होंने की है वो पागड़ी की। हमारी मांग और जो उस पागड़ी में रहते हैं उनकी मांग स्पष्ट है। पहली चीज़ उन्होंने कही है कि सब जो लोग जो टेनेंट रहते हैं पागड़ी के इमारतों में, फिर सेस प्रॉपर्टीज़ हो या पागड़ी हो, उसमें सारे इन टेनेंट्स को लीगल प्रोटेक्शन दिया जाए, ऑक्यूपेंट्स करके घोषित किया जाए, और उनको जो प्रोटेक्शन मिलना चाहिए वो ज़रूरी है वो मिल जाए। दूसरी बात, सक्षम प्राधिकरण ये कौन है, कॉम्पिटेंट अथॉरिटी कौन है, ये सरकार स्पष्ट करे कोर्ट में, ताकि कोर्ट में जो मामला चल रहा है वो वहीं रुक जाए। तीसरी बात, आपकी बिल्डिंग डिलैपिडेटेड हो या ना हो, खराब हो या ना हो, मेरा ये मानना है और मेरा सुझाव सरकार को मैंने जो दिया अधिवेशन में यही है कि आप एक ट्रिगर बिठाए कि ये बिल्डिंग 30 साल की है, 50 साल की है, 60 साल की है, इस उम्र में जो बिल्डिंग आती है उन्हें आपकी बिल्डिंग खराब हो या ना हो, रीडेवलपमेंट का एक अधिकार मिल जाता है। पहले 6 महीने जो लैंडलॉर्ड है उनको, और फिर बाद में के 6 महीने अगर लैंडलॉर्ड ना कर पाए तो टेनेंट्स को मिल जाना चाहिए। लेकिन जो भाजपा की घोषणा है, जो मिंदे की घोषणा है, वो कहते हैं कि हम मुंबई को पगड़ी मुक्त करेंगे। वो कैसे करना चाहते हैं? तो पगड़ी में जो रहते हैं उनको मुंबई के बाहर ढकेलना चाहते हैं। सीधी बात है, स्पष्ट बात है। उनकी जो घोषणा है उसमें यही बात उन्होंने कही है कि जो टेनेंट अभी जितने एरिया में रहता है उसे उतना ही एरिया मिलेगा। क्यों? अगर पुनर्विकास की बात हो रही हो, विकास की बात हो रही हो, तो ज़्यादा एरिया क्यों नहीं मिलना चाहिए? 300 स्क्वायर फुट हो, 500 स्क्वायर फुट हो, 560 हो, और वो सारी जो चीज़ें हैं वो निगोसिएशन में रखनी चाहिए, फ्री मार्केट में रखनी चाहिए, टेनेंट्स पे आधारित होनी चाहिए, ना कि सरकार पे। दूसरी बात उन्होंने जो की है वो यही है कि लैंडलॉर्ड हो या लैंडलॉर्ड से अधिकार जो बिल्डर लेते हैं उनको FSI बढ़ाकर मिलेगा, TDR मिलेगा, इंसेंटिव बेनिफिट मिलेंगे। तो सारी की सारी बातें जो सरकार है, वो जो मैं पहले से कहते आया हूँ कि ये बिल्डर कॉन्ट्रैक्टर की सरकार है, वो बिल्डर कॉन्ट्रैक्टर की ही सरकार है, जनता की सरकार नहीं है, स्पष्ट हो जाता है। दूसरी बात जो आपने कही, जो रेडार की है, पिछले 10-12 सालों से केंद्र में भाजपा की सरकार है, पूरी मेजॉरिटी की सरकार है। हम भी जब उस NDA सरकार में थे, हमारी भी मांग यही थी, और बाद में भी हम मांग भी करते रहे। हमारी जब सरकार थी महाराष्ट्र में, उस पर काम भी करते रहे। दहिसर हो या फिर जुहू, इस परिसर में जो हाई फ्रीक्वेंसी रेडार है, डिफेंस की लैंड है, इसी की वजह से वहाँ का जो पुनर्विकास है वो कहीं ना कहीं रुक जाता है, कहीं ना कहीं अट जाता है, गतिरोधक उसमें आ जाता है। और हमारी मांग यही रही है कि इस हाई फ्रीक्वेंसी रेडार को शिफ्ट किया जाए। सालों से हमारी मांग रही है। फिर एक बार मैंने ये मांग दोहराई, इसका मैंने अभी अधिवेशन में भी मेरे भाषण में इसका जिक्र किया, और अभी मेरी मांग के बाद जो भाजपा ने कहा है कि जुहू और दहिसर के हम जो हाई फ्रीक्वेंसी रेडार है वो हिला देंगे।
लेकिन मैं लोगों से यही विनती करूंगा, वहीं के जो आजू बाजू के जो नागरिक हैं उनसे यही विनती करूंगा कि ये भाजपा झूठ बोल रहा है, कृपया करके इस झूठ में आप ना फंसे, क्योंकि अगर करना होता तो अभी तक कर देते थे। 12 साल इनकी केंद्र में सरकार है, 10 साल इनकी राज्य में सरकार है, पिछले 3 सालों से भी इनके राज्य की सरकार है, बीएमसी में भी प्रशासक इन्हीं का है। और ये करते हुए भी हमने जब मांग की फिर एक बार, तब चुनाव के पहले जाके इन्होंने कहा है कि जुहू में हमने इनवाइट किया है एआई को कि दूसरी जगह कौन सी है देखने के लिए, और गोराई का भी जो वो दिखा रहे जगह अभी कोई स्पष्टता नहीं है। तो ये साफ तौर पे झूठ बोल रहे हैं। ऑपरेशन मुस्कान के तहत सरकार ने कहा कि हम लड़कियों को या बच्चों को खोज रहे हैं जो मुंबई या महाराष्ट्र से जा रहे हैं, लेकिन जो आंकड़े आ रहे हैं कि हर दिन बहुत ही भयानक आंकड़े हैं। और इस राज्य में गृह मंत्री कौन है, ये भी आज पूछने की बात आई है। यालाच एक जोडून प्रश्न आहे. काल जी टीका केलेली होती त्याच्यावर आज उत्तर देताना अमित साटम असं म्हणालेले आहेत की निराशेच्या गर्तेत गेलेले आहेत उद्धव ठाकरे आणि त्यामुळे ते अशी वक्तव्य करतात. भारताच्या इतिहासामध्ये सत्तेत असलेल्या पक्षातले आमदार मोठ्या प्रमाणावर फुटून बाहेर पडणं आणि नवीन सरकार स्थापन करणं हे भारताच्या इतिहास एकमेव उदाहरण आहे ते शिवसेनेचं आहे. या निराशेच्या भावनेतून उद्धव ठाकरे असे टीका करतात. चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही। गृहमंत्रालयाचा विषय आलेला म्हणून काल कांदिवलीमध्ये पोलिसांवरती काही गुंडांनी हल्ला केलेला जे आरोपीला पकडायला गेले होते. पण हेच तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठच्याही शहरातच बघा, आणि तुम्हाला आज पुन्हा एकदा विचारतो मी, ग्रह खातं चालवायचं कसं, किंवा म्हणजे तुमच्या फोनमध्ये घुसायचं कसं हे भाजपला बरोबर माहिती आहे, ते सोडा। पण ग्रह खातं असेल, कायदा सुव्यवस्था असेल, किंवा भ्रष्टाचारी कारभार असेल, आणि मग ह्याची तुलना कुठच्याही दुसऱ्या शहरांबरोबर करा, आणि शहर चालतं कसं, तुम्ही मला एक शहर दाखवा या देशामध्ये जे भाजप शासित आहे आणि चांगलं चाललंय। आदित्य तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्या पक्षाशी जुनं नातं राहिलेलं आहे घोसाळकर कुटुंबियांचं. त्या बोलताना असं सुद्धा म्हणाले की मला खूप वेदना होतात, परंतु मला हा निर्णय नाही, बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्याच्यावर, पण आज मी बोलणार नाही, कारण मला ह्या विषयाकडनं डायव्हर्ट करायचं नाही आहे। परंतु आजच त्यांचा पक्षप्रवेश होऊ दे ना, नुकसान होईल शिवसेनेचं. बिलकुल नाही, पण त्याच्यावर नंतर बोलेन। खूप आमच्याकडे पण खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत। येत्या दिवसामध्ये आणखी काही लोक जाऊ शकतात. बघा, सगळं काही झालं तरी मुंबईचे हाल आपण पाहताय, आणि जे कोणी भाजपमध्ये प्रवेश करतील पुढच्या काही दिवसांमध्ये असतील किंवा भाजपला मतदान करतील, जे काही मुंबईचे हाल आहेत त्याला ते स्पष्टपणे जबाबदार राहतील, थेटपणे जबाबदार राहतील। जे धारावी मॉडेल तुम्ही सतत क्रिटिसाइज करत असता की धारावीच्या लोकांना बाहेर काढलं जाते, तुम्हाला वाटते साऊथ आणि सेंट्रल मुंबई पागडी पक्षाच्या मुक्त, नावाने हेच केलं जातं? पागडी मुक्त जे एकनाथ शिंदे बोलत आहेत सतत, एकनाथ शिंदे बोलत आहेत सतत, ते पागडी मुक्त हेच आहे की त्यांना मुंबईमधला जो टक्का आहे हा पागडीमध्ये राहणारा, त्यांना सगळ्यांना बाहेर काढायचं। दादरमध्ये स्थानिक जे भाजप आहे त्यांनी आंदोलन केलं की मच्छी रस्त्यावरती मच्छी मार्केट चालू करणार म्हणून स्थानिक भाजपच्या नेत्यांनी आंदोलन केलं होतं. त्यांना आता कोळीवाडे पण असेच करायचे आहेत। आपल्याला आठवत असेल ससून डॉकचा पण विषय हाच आहे, जिथे ज्या भाजपच्या खासदाराला नाकावर रुमाल घेऊन फिरण्याची सवय आहे, जर मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातात गेली तर असंच सगळं आपल्याला ते दुसरीकडे स्थलांतरित करून देतील। आपण अधिवेशन केलेलं आहे. आज अधिवेशन काल संपलंय आणि आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेते आहे. कदाचित निवडणूक आयोगाने त्यांना सांगितलं असावं सरकारला की तुम्ही लवकर आठवा. कदाचित सरकारने सांगितलं असेल की आमचं अधिवेशन संपलंय, तुम्ही घ्या. कसं म्हणता या पद्धतीने? काल एकनाथ शिंदे यांनी भाषणामध्ये धुरंधर चित्रपटाचा उल्लेख करताना स्वतःला धुरंधर तर उद्धवजींना रेहमान झाले. कुठे दूर गेला माहित नाही मला, पण जाऊ देता। तर मुख्य गोष्ट हीच आहे की तुम्ही जे बोललात ना आता, कदाचित, हे मी पहिल्यापासून बोलत आलोय की एकामेकांच्या ऑफिसमधून काम करतात, पण असं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ह्याच गोष्टींवर आणतो, कारण हे विषय जे आहेत ते लाखो मुंबईकरांच्या जीवनाशी निगडीत आहेत, त्यांच्या घरी हे जाणारे विषय आहेत। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आवाहन करीन की कोणी ह्या फसव्या ज्या काही घोषणा आहेत भाजपच्या त्याला बळी पडू नका। आज निवडणूक जाहीर होईल, खरं तर मतदार याद्या अजून आल्या नाही. तुम्ही ट्विट सुद्धा केलेलं आहे. जाहिरात मी पहिलंच बोललो ना ते, तर काहीच तास बाकी आहेत. थोड़ा इंतजार कीजिए। आदित्य 25 वर्ष चुनाव आयोग की सत्ता मीटिंग होती, के पहले आता एकनाथ शिंदे आम्ही गेल्या 5 वर्षाचा सर्व हिशोब मांडतो, परंतु आता ऐका, नाही, एक मिनिट, एक तर त्यांना परत, ते खूप बिचारे आहेत, मी त्यांना काही उत्तर जास्ती देत नाही, पण भाजपला हे बोलतोय, ते कुणाल कामरा कसं बोलतात ना, नाव न घेता सगळं काही बोलतात आणि सांगतात आता केस टाकून दाखवा, तुम्हीच असाल तर तुम्ही केस टाकाल। 25 वर्ष जेव्हा आम्ही सत्तेत होतो, 20 वर्ष त्याच्यातून भाजप आमच्या सोबत होती,
म्हणजे तुमचं म्हणणं आहे का की आम्ही चांगलं काम केलं नाही? जर चांगलं काम केलं नसेल तुम्ही आमच्यासोबत का होतात? उपमहापौर पद असेल, मग कुठचे BSTचं असेल, इम्प्रूव्हमेंटचं असेल, ही पदं कोणी भूषवली होती? आणि जर आम्ही वाईट काम केलं असेल मग आमच्यासोबत का होतात? चांगलं काम करत नसू तर आम्हाला सोडून का गेला नाहीत तुम्ही? कोविडचा देखील उल्लेख केला आहे, कोविडमध्ये देखील उल्लेख केला आहे त्यामध्ये की अनेक जे निर्णय आहेत ते स्वतःच्याच लोकांना दिले बघा, आहेत. कोविडमध्ये जे काही तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रात चित्र दिसत होतं, लोक मुंबईत आणि महाराष्ट्रात कुठून फ्लाईट घेऊन येऊन थांबण्याचा प्रयत्न करत होती, कारण जे गुजरातमध्ये सुरत असेल, अहमदाबाद असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये भयानक चित्र दिसत होतं ते महाराष्ट्रात कुठेही दिसलं नाही. जे मायग्रंट लेबर होतात त्यांना पण आम्ही रेल्वे मंत्र्यांना फोन लावून तेव्हा सांगत होतो 23 मार्चला जेव्हा ते जनता कर्फ्यूचं चाललेलं बूथ की ह्यांना सगळ्यांना जाऊ द्या, मुंबईत केसेस नाही आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं नाही. आणि मग 1 मेला जेव्हा केसेस पूर्ण टॉप पीकला गेलं तेव्हा त्यांनी ट्रेन्स उघडल्या होत्या आणि तो देशभर सगळं पसरलं होतं. पण मायग्रंटचे काय हाल झाले होते? आपल्या मुंबईत पण आपण पाहिलं असेल, मुंबईत कुठेही किंवा महाराष्ट्रात कुठेही आम्ही कोणालाही त्रास होऊ दिला नाही, जसं गुजरातमध्ये झालं की उत्तर प्रदेशमध्ये झालं. पारदर्शक आम्ही कारभार चालवत होतो. चुनाव आयोग कैसे चले? आपण प्रत्येक निवडणूक जर पाहाल मग 1997 असेल, 2002 असेल, 2007 असेल, 2012 असेल, 2017 असेल, जास्तीत जास्ती महिलांना संधी ही शिवसेनेतून मिळालेली आहे. जास्तीत जास्ती नवीन चेहऱ्यांना संधी ही शिवसेनेतून मिळालेली आहे. तर एक नक्की आहे की मुंबईचा विश्वास हा एका व्यक्तीवर आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. हो, नाही मला वाटतं बघा, मेसी येणं किंवा कोणी असं जागतिक स्टार येणं चांगलीच गोष्ट आहे. पण जो बाकीचा मेस होता, जे राजकीय लोक जाऊन फोटो बिटो काढण्याचा प्रयत्न करत होते, खरे फॅन हे लांब राहिले. आणि म्हणून मी पण खरा फॅन म्हणून तिथे गेलो नाही, कारण नाहीतर आम्हीच सगळे राजकीय लोक पुढे करत असतो जे खरे फुटबॉल खेळतात किंवा जे खरोखर यांच्याकडून प्रेरणा घेतात. त्या तरुण मुला मुलींना कधी संधी मिळणार? धन्यवाद.